नागपुरातून एक मोठी बातमी येते। नागपूरच्या पारडी परिसरामध्ये फुटपाथ खचून 12 फुटांचा खोल खड्डा पडलेला आहे। या खड्ड्यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता आहे। ट्रंक लाईन खराब झाल्यामुळे खड्डा पडल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय आणि साम टीव्हीवर आपण याच घटनेची हे एक्सक्लुझिव्ह दृश्य पाहतोय। यापूर्वी सुद्धा 3 ते 4 फुटांचा खड्डा पडला होता। पालिका प्रशासन यावर कधी उपाययोजना करणार असा सवाल सध्या उपस्थित केला जातोय। नागपुरातूनच एक मोठी अपडेट येते। नागपूरमध्ये 10,000 घरांमध्ये आता पावसाचं पाणी शिरलेलं आहे। शनिवारी नागपूरमध्ये अतिवृष्टीची नोंद करण्यात आलेली आहे। सिमेंट रस्त्यांमुळे घरात पाणी शिरल्याचा आरोप होतोय। 337 गावातील 5,982 हेक्टरवर नुकसान झालेलं आहे। नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेशही देण्यात आलेत। तर आपण पाहतोय नागपूरमध्ये आता अतिवृष्टी झालेली आणि यामुळेच आपण आता पाहतोय 10,000हून अधिक घरांमध्ये पाणी शिरल्याची माहिती मिळते। नागपूरमध्ये गेल्या 2 दिवसांपासून अतिवृष्टी सुरू आहे आणि लोकांच्या घराघरात आता पाणी शिरलेलं आहे आणि हे घरातलं पाणी बाहेर काढण्यासाठी कसरत करावी लागते। आणि मागील 2 दिवसांमध्ये अतिमुसळधार पाऊस नागपूरमध्ये झालेला आहे आणि त्याचाच परिणाम आपण सध्या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो। 10,000 घरांचं यावेळी नुकसान झालेलं आहे।